अजित पवारांकडील खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे असं फडणवीसांना सांगितलं प्रफुल्ल पटेलांची माहिती. पटेलांचा भुजबळ, तटकरे आणि धनंजय मुंडेंची फडणवीसांशी 1.25 तास चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार. आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता. शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्रीपदाबाबत आत्ता बोलणं म्हणजे अमानुषतेचा प्रकार. सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा. संजय राऊतांची टीका. राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत हालचाली. मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू. राज्य सरकारचे आदेश. डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीमनंतर आता सीआयडीकडून चौकशी. तपासाचा वेग वाढला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंविरोधात वक्तव्य करणाऱ्याला शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची मारहाण. नालासोपाऱ्यात धिंड काढली. संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात. सोलापुरात एका मुलाकडनं आजोबा आणि आत्याला बेदम मारहाण. करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगेमध्ये शेतीच्या कारणावरून भांडण झाल्याची माहिती. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड. शारदा खेडकरांच्या निवडीनंतर सभागृहात गोंधळ. एमआयएम ऐनवेळी तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेस आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली. हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप. मुंबई आणि नवी मुंबईच्या प्रदूषणावरून हायकोर्टाची दोन्ही पालिकांच्या कारभारावरती नाराजी. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन.